जयसिंग भैया आणि समोर जमलेले सगळे ज्येष्ठ नागरिक आणि मित्रांनो, आज दादांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून एक आरोग्य शिबिर वेताळ सरांनी आयोजित केलं. त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो. कारण की आपण किती जरी म्हणलो की हॉस्पिटल वाढले, डॉक्टर्स वाढले, जागोजागी हॉस्पिटल तयार झाले, पण आणखी पण आरोग्य आणि आरोग्याला लागणारी जी मदत आहे डॉक्टरांची ती पूर्णपणे पोहोचलेली नाही आहे. आणखीन खूप असे आजार आहेत ते निदान त्यांचं होत नाही. लोक खूप परेशान आहेत. त्यांचं निदान प्रॉपर न झाल्यामुळं इलाज प्रॉपर होत नाही आणि इलाज न झाल्यामुळं पेशंटची प्रकृती सुधरत नाही. ही आता खूप कॉमन गोष्ट आहे. आणखीन पण ही गोष्ट ॲड्रेस करणं किंवा ह्या गोष्टीला रोग निदान करणं हे खूप महत्त्वाचं. एकदा निदान झालं की ट्रीटमेंट करणं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. हे रोग निदान हे अशा प्रकारच्या शिबिरामधून जे तज्ज्ञ डॉक्टर येतात ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत अशा रोगांचं निदान होतं. आणि ते जर एकदा निदान झालं आणि तुमच्या चिठ्ठीवरती निदान जर लिहून दिलं तर मग त्याचा आजाराचा उपचार करणं हा की खूप काही मोठी गोष्ट नसते. तर हे जे असे आरोग्य शिबिर असतात त्या आरोग्य शिबिरांचा लाभ यामुळेच घ्यायचा असतो की आपल्या रोगाचं निदान होईल. की जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत जे बीडला बसलेत, काही औरंगाबादचे डॉक्टर्स आहेत की जे तज्ज्ञ डॉक्टर्स येतात, ते तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या रोगाचं निदान आपल्याला करून देतात आणि ते रोग निदान होणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे हे जे आपण शिबिर राबवतो किंवा शिबिर जे असतात यामध्ये गोळ्या औषधं हे गोष्टी भेटणं साहजिक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि भरपूर वेळा असं होतं की रोग निदान आपण करून देतो, तुमच्याकडे चिठ्ठी देतो, ती चिठ्ठी घरी कुठेतरी पडून राहते, ती चिठ्ठी कधीच दुसऱ्या डॉक्टरांपर्यंत जात नाही. तर ते एक आपण आज जे दिलेले गोळ्या औषध असतील त्याच्यापेक्षा महत्त्वाची तुमची चिठ्ठी किंवा तुमचा आजार, त्यावर जो आजार लिहून दिला जातो तो आजार महत्त्वाचा. कारण की हे डॉक्टर तुम्हाला सारखे सारखे पुन्हा अवेलेबल होणार नाही. त्यामुळे आज जो हा उपक्रम घेतला त्याबद्दल मी माऊली हॉस्पिटलचे आभार मानतो. आणि यावर्षी मी आता दादांचा सत्कार करण्यासाठी गेलो होतो, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. तर दादांनी सांगितलं की डॉक्टर साहेब तुमच्यापर्यंत मॅसेज आला नाही वाटतं, पण यावेळेस आपण असं ठरवलं होतं की काहीतरी उपक्रम म्हणजे काहीतरी असं शालेय साहित्य किंवा हे आपण देऊ. आणि हे हार आणि तुरे नको होते. मी म्हणलं दादा मला काही माहीत नव्हतं, पण ज्या दिवशी आता तुमच्या वाढदिवसानिमित्त शिबिर ठेवलं त्या दिवशी शिबिराला मी माझा पूर्ण वेळ देईल. तो एक त्यामधून मी सामाजिक उपक्रम करेन. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो.